करणं म्हणजे कसं सगळं पहिल्यांदा व्हॉट टॉपिक्स, आपण ते लिहूया की काय काय केलं, काय व्हॉट काय करायचं. टॉपिक्स, सगळ्यात पहिलं व्हॉट टॉपिक्स डॅश डॅश रिसर्च ओरिएंटेड, हा डॅश डॅश मेक अ इंडेक्स, मेक इंडेक्स, राईट डाऊन राईट व्हॅलिडिटी और ड्युरेशन ऑफ द स्टडी. म्हणजे इंडेक्समध्ये 10 टॉपिक आपल्याला मिळाले, हा त्या 10 टॉपिकवर तू 10 महिने इन्व्हेस्ट करू शकतोस. आणि तसंही ते 10 टॉपिक 3 महिन्यात ठरवलं म्हणून 3च महिन्यात संपवायचे नसतात. त्यातला कुठल्या टॉपिकचं उत्तर कधी मिळेल यू नेव्हर नो. यू हॅव टू बट जस्ट अवेअर की मला हा टॉपिकवर अभ्यास करायचा, अरे हा अशा पद्धतीने समोर आला. ते तू पाण्यात पडल्यानंतरच तुला कळणार. जसं स्विमिंगचे स्ट्रोक्स इथं बसून सगळं एखादं कोच सांगेल आपल्याला, आपण हो 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 म्हणून ऐकून घेऊ शकतो. पण जोवर आपण टँकमध्ये उडी नाही मारणार, पूलमध्ये आपण जाणार नाही, तोवर तो काय कोच काय सांगत होता हे कणभरही आपल्याला कळणार नाही. सो जेव्हा तू यात उडी मारणार आहेस तेव्हाच या गोष्टी तुला कळणार आहेत की हे कसं इम्प्लिमेंट होतंय किंवा मला किती वेळ लागतोय आणि हे मी खरंच आनंदाने करू शकतोय का. मग थोडक्यात त्या गोष्टी करण्यासाठी ह्याच्या बघा एवढं मोठं म्हणजे फक्त गोल डिसाइड करणं इफ ही आय कॅन गोष्ट वेगळी. ऑब्झर्व हा तर 2 मिनिटांपूर्वीचा तू आणि आता फक्त इंडेक्सची तयारी करताना जे तुझा जे कपाळ झालेला आहे हा का. विषय कसा आहे ग, स्वप्न प्रत्येकाला पडतात, प्रत्येकाला स्वप्न अचीव्ह करावेसे वाटतात, प्रत्येकाला असं वाटतं की हे मी अचीव्ह करू शकतो. लोक मोठे मोठे स्वप्न ठेवतात. सगळ्यात पहिली तर मोठे स्वप्न असणं चुकीचं नाहीये, मोठे स्वप्न असणं बरोबर आहे, पण ते मोठे स्वप्न सोबत प्रॅक्टिकल स्वप्न असणंही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे इथं जर आपण 100 करोड जे आपण लिहिलं, ह्याच्याऐवजी आपण 1 करोड किंवा 1 करोड पण कशाला ना, म्हणजे मला असं म्हणायचं, जर तुम्हाला इन्कम स्टार्ट करायची, तुम्ही जर एक बिझनेस स्टार्ट करत आहात, जर तुम्ही यंग आहात, इफ यू वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस, यू शुड टार्गेट फर्स्ट 1 रुपी, हाऊ यू विल अर्न 1 रुपी. मग त्या 1 रुपी अर्न करण्यासाठी तुम्ही काय करणार, तुम्ही त्या 1 रुपी नंतर 10 रुपये किंवा 1000 रुपये, 10,000 रुपये, मग आणि लाखावरती. मी यात तुझ्या बोलण्यात अशी छोटीशी ऍडिशन करेल की तू म्हणलास ते अगदी बरोबर आहे. आणि यामध्ये तुम्ही करत राहिलात तरच काहीतरी हाताशी येणार आहे. मी आधी सगळं वेल स्ट्रक्चर्ड करेल ऑन पेपर आणि मग इम्प्लिमेंट करेल. तुम्ही जोवर इम्प्लिमेंटेशनला लागत नाही ना, तोवर तुम्हाला ती क्लॅरिटीच येत नाही की मला काय इम्प्लिमेंट करायचं. फक्तच कागदावरती ब्ल्यू प्रिंट तयार करणं किंवा फक्तच गाढवासारखी कामं करणं, हे दोघंही वर्कआउट नाही होत. या दोघांनाही कोलॅबच करायला लागतं की रात्री मी माझ्या नोट्स प्रिपेअर करण्याशिवाय झोपणार नाही की मी उद्या काय करायचंय, मला 4 वर्षानंतर काय हवंय, मला 1 वर्षानंतर माझ्याकडून आउटपुट काय हवंय, हे माझ्याकडे हा चार्ट ऑलरेडी प्रिपेअर्ड हवाच, तरच तुम्ही गाढव नाही बनवू शकत. अंधे पे चल रहा है सब, जी सकाळी येते ती फक्त घेतोय आणि पुढे चाललोय, देन यू आर नॉट गोइंग टू मेक एनी मिरॅकल. तुम्ही जगताय, तुम्ही आहात तो बिझनेस, तुमची लिगसी चालवू शकाल, तुम्ही मिरॅकल नाही क्रिएट करू शकणार. तुम्हाला काहीतरी मिरॅकल, तुम्हाला काहीतरी स्पार्क तयार करायचं असेल तर बिफोर स्लीपिंग यू हॅव टू राईट डाऊन व्हॉट टुमॉरो स्ट्रक्चर विल बी. नॉट नेसेसरी 100% कोणाचंही कम्प्लीट होत नाही, पण ऍटलीस्ट यू नो द मॅप. नो, मी दिल्लीला चाललोय आणि मला माहितीच नाही की मला बसने जायचंय, मला फ्लाईटने जायचंय, मला बोटने जायचंय की मला ट्रेनने जायचंय. देर आर सो मेनी ऑप्शन्स. तुझ्याकडे वेळ किती आहे, तुझ्याकडे फायनान्स किती आहे त्याच्यावर डिपेंड होणार आहे, पण तुला टार्गेट माहिती आहे ना. मग आपल्याला असं नाही की इथून मला काय दिल्लीला जायचंय, हाऊ मच फायनान्स यू हॅव, बाबा देतील तेवढा. अरे का, मग तू हे आधी विचारलं नाहीयेस का, तुला माहिती नाहीये का तुझ्याकडे बजेट किती येते, आणि ते अचानक म्हणले की नाही मी बजेट देणारच नाहीये दिल्लीला जाण्यासाठी, मग प्लॅन कॅन्सल का, मग कशाला कुतुब मिनारची स्वप्न बघतोय तू झोपेत बाबांच्या जीवावरती. मग बघतोयस हे त्यांना तरी क्लॅरिटी आहे का की तू काही स्वप्न बघतोयस त्यांच्या खांद्यावरती बसून, हे आपल्याला तरी क्लिअर पाहिजे. ऑर एल्स देन गो टू युअर ऑफिस, तुझं स्वतःच ऑफिस आहे ना, गो टू युअर ऑफिस, टेक अ टास्क, टेल युअर मेंबर्स, टेल युअर पेरेंट्स की मी हा टास्क कम्प्लीट करणार, बिहाफ ऑफ दिस मला एवढं मलाही पेमेंट हवंय, दे गिव्ह इट टू यू. मग तुझ्या आलेल्या पेमेंट मधून यू गो टू कुतुब मिनार, दिल्ली और USA, दॅट इज युअर चॉईस. पण आपण फक्त
आतच ठरवतोय. आपल्याला तो कुठं क्रॅक गेला पाहिजे किंवा कुठं क्रंच तो ब्रेक केला पाहिजे, ते आईस ब्रेकिंगचं स्पॉटच समजत नाही. आणि मग आपण फक्त इदर ब्लेम टू द company, either blame to the parents, or just we start playing the blaming game. मग त्यात आपली एनर्जी जाते, वेळही जातो, आपला विश्वास कमी व्हायला लागतो आणि मग फिअर पण वाढत जायला लागतो की अरे यार नक्की प्रॉब्लेम त्यांच्याकडे की मीच काही करू शकत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे मोठ्या गोलला अचीव्ह करायसाठी स्मॉल स्टेप्स माहिती असणं आणि ते करणं रोज, तेही तेवढंच महत्वाचं आहे. थोडक्यात ह्याचा जर सारांश काढला आपण, म्हणजे ह्या जर पहिल्या केसचा, तर व्हॉट कॅन बी हॅव्हिंग क्लॅरिटी इज प्रिपेअर द इंडेक्स. ठीक, प्रिपेअर द इंडेक्स. इंडेक्स म्हणजे समजलं काय असतं. इफ यू वॉन्ट टू, आता समजा आपण प्लॅन केलाय की मला 10 CR या बिझनेस मधून मिळवायचं आहे. ठीक आहे, ते 10 वर्ष कदाचित राईट ना 2026 इज गोइंग ऑन, कदाचित ते 10 CRचं टार्गेट आपण 2028 करू शकतो की 2028 मध्ये मला 10 CRचं प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे. पण मग त्याची इंडेक्स काय आहे, स्टेप्स काय आहेत, हे आता तुझ्याकडे प्रिपेअर्ड पाहिजे, तर ते 2028 मध्ये तुझे 10 CR रिलीज होणार. चांगलं आहे. बरोबर. मग आता एक स्ट्रक्चर कसा असावा, हाऊ शुड बी अ स्ट्रक्चर, स्टेप 1 किंवा पहिलं आपण म्हणजे पहिला वाय शोधला पाहिजे. सध्या आपण म्हणतो वाय, व्हॉट, हाऊ, हाऊ मच, एक्स वाय झेड. मी आता एक विचारेल तुला यावरती की 10 CR तुला मिळवायचं हे कळलं, व्हाय फूड अँड बेव्हरेजेस ओनली, अच्छा, किंवा तिथं व्हाय काय हा, ऍग्रिकल्चर, म्हणजे कुठलंही जे काही तुम्ही मी जे क्षेत्र निवडलंय व्हाय. व्हाय फॉर युअर डेस्टिनेशन. खाली आपण डेस्टिनेशन असं लिहूया का, म्हणजे व्हाय नेमका कशाचा. तू जे डेस्टिनेशन निवडलंयस की फूड अँड बेव्हरेजेस, ऍग्रिकल्चर, व्हाय दॅट, असं दाखव काय दिस व्हाय. वाय फॉर फील्ड, अच्छा, डेस्टिनेशन, जे जे डेस्टिनेशन आपण निवडलंय त्याचा व्हाय. मग तुला तिथूनच का 10 CR मिळवायचे आहे.